कुख्यात डॉन अरुण गवळी यांची दुसरी मुलगी योगिता ही सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झाली। येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भायखळा प्रभाग क्रमांक 207 मधून नगरसेविका होण्याचा त्यांचा मानस आहे। योगिता गवळी यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं वारं आहे आणि यानंतर महानगरपालिका निवडणुका या होणार आहेत। आपल्या सोबत अरुण गवळी यांच्या कन्या योगिता गवळी आहे। योगिता गवळी देखील येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। योगिताजी, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि एकूणच तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात, कधीपासून ही तयारी झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकांना सामोरं जाणार आहात? नमस्कार सर्वप्रथम। ऍक्च्युली तयारी माझी वर्षभरपासूनच चालू आहे। हं, लोकांशी हमेशा एंगेजिंग राहिलो आम्ही आमच्या पक्षा थ्रू किंवा सोशल एनजीओ थ्रू लोकांशी हमेशा कनेक्शन राहिलंय। आणि हं, या टायमाला जसे 207 वॉर्ड आमचा हमेशा राहिला असल्यामुळे आणि हं. मग विचार केला की आता लोकांचा पण म्हणणं होतं की तुम्ही या टायमाला उभे राहा, तर ते विचार सर्व अच्छा। करून मी या निवडणुकीला उभी राहिले। एकूण आपण बघतोय की गीता गवळी यापूर्वीपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे। तुमचे हम्म. वडील अरुण गवळी यांनी देखील, त्यांनी तर तुरुंगात असताना देखील निवडणूक लढवली होती। हो, हो, हो. तुम्हाला निवडणुकीचा विचार तुमच्या डोक्यात येण्यासाठी, खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरण्यासाठी मग इतका वेळ का गेला? म्हणजे हा जो 2025चा मुहूर्त का निघाला असं वाटतंय? ऍक्च्युली मी ना खूप एज्युकेशन मध्येच होती खूप टाइम। पॉलिटिकल स्टुडंट राहिली आहे मी आणि माझा हमेशा इंटरेस्ट राहिला आहे पॉलिटिक्स मध्ये किंवा सोशल लाईफ मध्ये। आणि LLB केलं आणि ते म्हणतात ना, एक टाइम आणि एक वेळ असते जेव्हा तुम्हाला यायचं असतं। आणि मे बी तोच हा रिझन असेल उतरायचा। आय बिलीव्ह की सोशल सर्व्हिस आणि लोकांना मदत करायचे खूप वेगळे माध्यम आहे। आणि ते वारसा चालवणं आणि एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी स्वतःही तयार होणे खूप गरजेची गोष्ट आहे। आणि ती तयारी मी हमेशा राहिलीच होती, पण आता आय हं. थिंक कम्प्लिटली तयार आहे मी। तर म्हणून मी आता उतरते। म्हणजे तुम्ही कम्प्लिटली तयार आहात या सगळ्यात निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही हम्म. तुम्हाला काय आवडेल की योगिता गवळी म्हणून सामोरं जायला आवडेल निवडणुकांना, की योगिता वाघमारे म्हणून जास्त सामोरं जायला आवडेल? कारण दोन्हीकडे काहीसं फेम आहे। अरुण गवळी जरी त्यांची ओळख कोणी गँगस्टर म्हणून करत असेल, कोणी अंडरवर्ल्ड म्हणून करत असेल, मात्र भायखळ्यामध्ये दगडी चाळीमध्ये अरुण गवळींना मानणारा एक वेगळा वर्ग आहे। हम्म. दुसरीकडे तुमचे पती अक्षय वाघमारे हे देखील एक अभिनेते आहेत। काय हम्म. म्हणून पुढे जायला आवडेल निवडणुकीला? ऍक्च्युली योगिता म्हणूनच, कारण योगिता गवळी ही जोडली गेली आणि वाघमारे ही जोडली गेली, ही माझी कम्प्लीट आयडेंटिटी आहे। आणि ती एक साइड होऊ शकत नाही। डॅडींकडून म्हणजे लोक कल्याण, लोकांचं चांगलं मन, म्हणजे यु नो काही एक्सपेक्टेशन न करता लोकांचं कसं चांगलं करायचं, ते काय करायचं ते डॅडींकडून नक्की शिकले। त्याकरिता योगिता गवळी ते असणारच। आणि वाघमारे ह्यांच्याकडून तर नक्की एक फेम लाईफ एक कशी असते ते हँडल करणे आणि लोकांना कसं कॅमेरा समोर येणे, हे पण एक हे असतं, ते ते पण शिकून घेतलं। तर हे इन अ वे दोघंच माझे हे आहे, आयडेंटिटी आहे, आणि ते मी दोघांकडून लांब होऊ शकत नाही। अच्छा। अ, आपण जर बघितलं तर अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातूनच तुम्ही निवडणूक लढणार आहात हम्म. असं कळतंय। काही कुठल्या पक्षांनी ऑफर दिली होती का? काही चाचपणी झाली होती का तुमच्या माध्यमातून काही पक्षांची? नाही, मला असं जसं काय ऑफर नव्हता। बायखळा कसं आमचाच वॉर्ड आहे, आमचा बाल किल्ला आहे। बायखळ्यात मी राहिली आहे, नांदली आहे, आणि लोक आमची आहे। लोकांची गरज काय आहे, आम्ही म्हणजे बायखळावासी म्हणून बायखळ्याला कसा डेव्हलप व्हायला बघतो, त्याच्या लोकांचा कसं चांगला करता येईल ते आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे। आणि त्याकरिताच बायखळ्यात उभं राहायची इच्छा आहे। आणि अखिल भारतीय सेनानी आता नाही, गेल्या भरपूर वर्ष डॅडींनी म्हणजे जेव्हा MP लढत होते तेव्हापासून खूप कामं केले। माझ्या दीदीने बायखळा परिसरात भरपूर कामं केली, पण गेल्या 15-20 वर्ष। तर तेच आम्हाला आमचं ते काम मनापासून असू, आणि वेगळी काय बोलतात ना, नेगेटिव्ह पॉलिटिक्स नको होऊ द्या, आणि कोणी कोणी काही वेगळं करू नये, म्हणून आम्ही ऍज अ फॅमिली पुढे येतोय। तुम्ही बोललात की निगेटिव्ह पॉलिटिक्स होऊ नये, मात्र तुम्हालाही माहिती आहे की अरुण गवळी यांच्या मागे त्यांची ओळख, त्यांना झालेला तुरुंगवास, या सगळ्या गोष्टी, आणि आपसुकच राजकारण म्हटलं की अशा पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांना तुम्हाला नक्कीच सामोरं जावं लागणार आहे।
की एक गँगस्टरची मुलगी, अंडरवर्ल्डची मुलगी. कसं फेस कराल या आरोपांना, किंवा कसं तुम्ही याला उत्तर द्याल निवडणुकीमध्ये? बरं, हा नाव तर लहानपणापासून आम्ही ऐकतोय, पण जवळून आम्हाला माहितीये आम्ही काय आहोत, डॅडीनी काय आहे, डॅडींचा स्वभाव काय आहे. आणि लोक बायकाचे त्यांना डॅडी असे म्हणतात. आणि ते असंच नाही म्हणत किंवा घाबरून नाही म्हणत, ते एक रिस्पेक्ट म्हणून म्हणतात. आणि कसं त्यांनी त्याग केलाय लोकांसाठी. आणि ते आम्हाला बोलताना ऍज मुलगी मला चांगल्यापैकी माहिती आहे आणि ह्याचा मला प्रभाव पडणारच नाही. कारण लोकांना काय, काही पण कोण नाव ठेवू शकतो, पण डॅडीनी जे कामं केली आहेत ते ऍज अ डॉटर आय नो बेटर. आणि तेच मी पुढे घेऊन जाण्याचा विचार करते.